पालघरचा संघ नवली गावातील आपल्याला पाहायला भेटते. चिराई होते राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. 4 गोलंदाज ओपन आणि वर 6 षटकाचा सामना. पहिला चेंडूवर टॅप फटका आणि सुरुवात गोड होत असताना 4 धावेची. ज्याप्रमाणे जब्बीरने मागची फायनल सोडली होती तिथूनच सुरुवात केली आहे. अशाच रीत असताना थोडा पुढूनच पकडायचं लाईनीच्या जवळ होते. पुन्हा आता तयार फुलटा चेंडू ग्लान्स केला आणि चौकार येतोय. जब्बीर यांना असा चेंडू देणार तर ब्रँडेड फटके पाहायला भेटणार. ग्लान्स 4 धावा धावसंख्येमध्ये 4 ने बल 5 चेंडूचा खेळ होतोय. धावसंख्या होते. दूसरी ओवर की पहली गेंद ले गई. फिर से एक बार राइट आर्म राउंड द विकेट. छोटी गेंद और इस वक्त जबीर आउट स्ट्राइक. टॅपचा फटका 4 धावा. स्वीप मात्र पाहायला भेटतंय. फेवरेट शॉट जब्बीर यांचा आपल्याला पाहायला भेटतंय. आवडतं शॉट यावेळेस पाहायला भेटतोय. 4 धावेने धावसंख्येमध्ये बरं धावसंख्या असते तीच कामगिरी पाहायला भेटते संदीप यांच्याकडून. जब्बीर यांना स्ट्राईकवर आणलं जाते हलक्या हाताने. एक धाव हा मात्र ओव्हर द विकेट पाहायला भेटेल. नयन पहिला चेंडू घेऊन फुलटा चेंडू आणि यावेळेस खणखणीत चौकार. आग ओकतोय जब्बीरची फळी. नयन पुन्हा एकदा ग्लान्स केलाय. चांगला क्षेत्ररक्षण नाही हो. तिकडे हर्षू चुकी करतोय. मोलाच्या 4 धावा खर्च करतोय. जब्बीर यांना 4 धावा तोफेत देतो आणि पॅराडाइज ए ला सुद्धा धावसंख्येमध्ये 4 ने बदल धावसंख्येमध्ये 28 ऑन द बोर्ड. 6 धावा खर्च करतोय. खटका चांगला आहे. यावेळेस सरळ निघून जाईल. 4 धावे करता सीमा रेषा बाहेर. 4 धावा. सुरेख ग्लान्स फटका मात्र 38 धावा फटका पाहायला भेटतात धाव फलकावर. छोटा चेंडू असा चेंडू देणार. बोनस चेंडू आहे नक्कीच जाणार तो. 4 धावे करता बॅकफुट वर गेले. जागा बनवली आणि सरळ स्वीप साठी 4 धावा. टॅप फटका. तर टॅप फटक्यामध्ये मी नक्कीच मला अंडर मध्ये नाव घेतलं जातं एक आसिफ. त्याचप्रमाणे बघूया आपण यावेळेस तिसरा चेंडू चौथा चेंडू घेऊन सरळ फटका. असे क्लास फटके सुद्धा आहेत. क्रिकेटचा सी पाहायला भेटतोय. टेम्परमेंट बघा. जब्बीर यांची नजर बघा. क्लास बघा. आपण बघू शकतो टायमिंग किती चांगली आहे. फक्त 47. छोटा चेंडू आणि मोठा प्रहार. लगातार हॅट्रिक मारतोय. साजरी करतोय चौकाराची. 4 धावेने धावा होत आहेत त्या 51 अर्धशतकी खेळी पूर्ण करतोय. पॅराडाइज षटकातील दुसरा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म और राऊंड द विकेट. छोटा चेंडू पुन्हा एकदा टॅपचा फटका. 4 धावा नंतर होते तिकडे परंतु फक्त उडी मारून दर्शवलं की हा चेंडू खूप वरून आहे. चौकार जातोय. धावची क्वार्टर फायनलचा सुरेख आगाज पाहायला भेटतोय. जब्बीरनं 3 डॉट आपल्याला पाहायला भेटतात. फुलटस आणि हा षटकार बघा. 4 चे जे शेवटचे चेंडू होते ते स्वतःसाठी मला तर वाटते खेळायला गेले आणि यावेळेस 4 चेंडू डॉट जात आहेत. मी म्हणेल की ही 4 जवरमचा मंच असता तर नक्कीच अलग शैली असते प्रेमीची. पहिला चेंडूवर खातं खोललं जातंय. बड़ा नाम इस वक्त जबीर खान. वो क्यों बड़ा नाम है वो आप देख सकते. पहिल्याच चेंडूवर नोचा टार्गेट दिलं 46 आता मात्र 41 होतंय. 34 चेंडू मागे. थोडा पुढे चेंडू पडतोय. धाव संख्या 9. जबीर यांना असा चेंडू देते संघ. ग्लान्स आणि चौकार. दुर्भाग्य चेंडू पडला. उडला. चांगली डाईव्ह केली ती वंदेशने. एका षटकाचे फक्त चेंडू टाकून झाले 4 आणि धाव 2 डॉट. विकेटची तलाश असेल खास करून जब्बीरची. हा बघा जब्बीर प्रत्येक शॉट. ओहो असं म्हटलं तर नक्कीच नजरेत आणायला लागेल. जर लो स्कोरिंग आपण सामना असेल जर आपल्याला जिंकायचं असेल तर एक चांगली फिल्डिंग. दुसरा सामना सेमीफायनलचा 5 वर्षे बिरवाडी. हलकी मात्र इकडे कुठे ना कुठे आशा सोडलेली दिसते मायखोप संघाने. नाखुश चेहरे आणि मनोजजी ठाकूर साहेबांना सुद्धा विनंती करे स्टेजवर यायचे. अमोलजी आणि मोरे 11 धावा. हलक्या हाताने खेळला जातोय आणि चौकाराने सामना संपवतो जब्बीर. धावसंख्या आहे 3. पुन्हा एकदा रुपेश. दुसरं षटक घेऊन आले दर्शन आणि हा टॅप केलेला आहे. एक चौकार. पहिलाच चौकार पॅराडाइज संघाकडून. जब्बीर यांना एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा दर्शन. जब्बीर यांना आणि जोरदार फटका.
चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या झालेली आहे 14. आणि चांगला फटका आणि जब्बीर यांचा आणखी एक चौकार. धावसंख्या होते 19. आजच्या दिवसातले 3 सामने जब्बीर खेळलेले आहेत आणि त्यांनी 103 धावा काढलेल्या आहेत. षटक घेऊन आलेले आहेत प्रशांत. आणि मधल्या एसटीवरचा चांगला चेंडू होता. एकच धाव मिळेल जब्बीर यांना. आणि चांगलाच फटका, चौकार. धावसंख्या झालेली आहे 30. पुन्हा एक धाव घेतलेली आहे. हा सामना अटीतटीचा सामना म्हणता येईल, कारण आणि स्ट्रेट ड्राईव्ह 4 धावा. धावसंख्या झालेली रुपेश पानेरे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि चौक. जब्बीर आणि पुन्हा एक चौकार. चौकारांची आतषबाजी आणि पुन्हा एक चौकार. संघाची धावसंख्या झालेले 48. रुपेश पानेरे यांच्या प्रशांत आणि नक्कीच ते कव्हर करण्याचा प्रयत्न करतील, परंतु आता मात्र पुन्हा एकदा चेंडू स्कोअर लेगच्या दिशेने 4 धावा खणखणीत असा फटका. तर 4 धावाने स्कोअर बरोबर वाढतोय. स्कोअर झालेला आहे तो 53. आणि कोणतीही धाव मिळाली नाही. तर धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 53 वर स्थिर आहे. आता मात्र पुन्हा एकदा जवळजवळ क्षेत्ररक्षणाला पाणी पाजलेलं आहे. ते जब्बीर यांनी एकतर्फी खेळी केलेली आहे. 5 संघ दिले आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. पाहूया प्रशांत कशा पद्धतीने चेंडू टाकतात. आणि हा सलामीचा आलेला फलंदाज अजूनही बाद होत नाही. चांगला क्षेत्ररक्षण. आणि परंतु त्यांना बाद करता करता प्रेमीत बाद झालेले आहे. तर फक्त एक गडी सामन्यामध्ये त्यांची धावसंख्या आम्हाला युट्यूब द्वारा दिसते ती 133 धावा त्यांनी केलेल्या आहेत 3 सामन्यामध्ये.